चला तर आज बनवूया मुलांच्यासाठी टेस्टी मऊ लुसलुसीत झटपट नाश्ता। त्यासाठी 1 वाटी पोहे घेतले आहेत, धुवून छान भिजत घातले आहेत। ते 5 मिनिटं भिजवून घेऊन बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत। अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घातला आहे आणि याची आपण थोडंसं पाणी घालून छान पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्यानंतर हा नाश्ता अतिशय चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, 1 चमचा जिरे, 1 चमचा खाण्याचा सोडा हे सर्व छान हलवून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। त्यानंतरच आपण हा नाश्ता करण्यासाठी घ्यायचा। चला तर इथे पीठ भिजून तयार झालं आहे। पीठ भिजल्यानंतर यामध्ये मी तेलाची फोडणी घातली आहे। या तेलामध्ये जिरे मोहरी घातली आहे। याच्यामुळे हा नाश्ता अतिशय चविष्ट बनतो आणि मऊ लुसलुशीत बनतो। चला तर आपण इथे तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यावर सर्व बाजूला तेल लावून घेतलं आहे। एकाच वेळेला 6 डोसे मी यामध्ये घातले आहेत। घालून झाल्यानंतर वरून त्याच्यावर तेल सोडलं आहे। मंद आचेवर हे डोसे छान परतून घ्यायचे। बघा, एकाच वेळेला 6 डोसे यामध्ये बसले आहेत। अगदी छोटे आहेत पण मऊ लुसलुशीत आणि पटकन होणारा हा नाश्ता आहे। मंद आचेवर असे खरपूस डोसे हे भाजून घ्यायचे। पहा किती छान भाजले आहेत। पुन्हा मी तव्याला तेल लावून उरलेल्या पिठाचे असे छोटे छोटे डोसे घालून भाजून घेतले आहे। नाश्ता करताना एकच टिप्स लक्षात ठेवायची, मंद आचेवरच हे डोसे भाजायचे, नाहीतर हे तव्याला चिटकू शकतात। पहा इथे किती छान खरपूस भाजले आहेत आणि खाण्यासाठी अगदी मऊ लुसलुशीत बनतात। पाहू शकता, मी इथे केचप सोबत हे खाण्यासाठी देणार आहे। तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता। अतिशय झटपट होणारा घरच्या साहित्यामध्ये हा नाश्ता मुलांसाठी एकदा बनवून पहा। एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा मुलं मागतील। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की